नमस्कार. आज आपण भारतीय संविधानातल्या एका खूप महत्त्वाच्या कलमाबद्दल बोलणार आहोत. एक असं कलम जे आपल्या मूलभूत हक्कांची ढाल म्हणून उभं राहतं. चला, एका थेट प्रश्नापासून सुरुवात करूया. विचार करा, सरकार असा एखादा कायदा बनवू शकतं का ज्यामुळे आपला एखादा मूलभूत हक्क काढून घेतला जाईल? हा प्रश्न खरं तर प्रत्येक नागरिक आणि राज्याच्या संबंधांच्या अगदी मुळाशी आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण कलम 13चे काही महत्त्वाचे पैलू पाहणार आहोत. आधी आपण बघू की हे कलम मूलभूत हक्कांचा संरक्षक कसा आहे. मग त्याचे दोन महत्त्वाचे नियम काय आहेत. कायदा या शब्दाची व्याप्ती किती मोठी आहे ते समजून घेऊ. यात एक महत्त्वाचा अपवादही आहे, तो कोणता ते पाहू. आणि शेवटी या सगळ्याचा आपल्यासाठी नेमका अर्थ काय होतो हेही जाणून घेऊ. तर पहिला मुद्दा, मूलभूत हक्कांचे संरक्षक. बघा, भारतीय संविधानाचा जो भाग 3 आहे, जिथे आपले सगळे मूलभूत हक्क दिलेले आहेत, त्याला अनेकदा संविधानाचा आत्मा असं म्हणतात. आणि विचार करा, या आत्म्याचं रक्षण कोण करत असेल? तर तेच हे कलम 13 एका मजबूत ढालीसारखं. हो, कारण कलम 13मुळेच आपले मूलभूत हक्क हे केवळ कागदावर लिहिलेली आश्वासनं राहत नाहीत. नाही, तर त्यांना एक कायदेशीर हमी मिळते. म्हणजे हे हक्क खरंच अंमलात आणले जातील याची पक्की खात्री हे कलम देतं. कायदेमंडळ या हक्कांमध्ये सहज हस्तक्षेप करू शकत नाही. ठीक आहे, मग आता प्रश्न असा आहे की कलम 13 हे संरक्षण नेमकं कसं पुरवतं? तर त्यासाठी संविधानाने यात 2 एकदम स्पष्ट आणि खूप शक्तिशाली नियम घालून दिले आहेत. आणि हे नियम खूपच इंटरेस्टिंग आहेत. बघा, कलम 13 भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्हीचा विचार करतं. पहिला नियम म्हणजे खंड 1 सांगतो की संविधान लागू होण्यापूर्वीचे जे काही कायदे होते ते जर मूलभूत हक्कांशी विसंगत असतील तर ते रद्द होतील. आणि दुसरा नियम म्हणजे खंड 2 भविष्याकडे बघतो. तो म्हणतो की संविधान लागू झाल्यावर सरकार असा कोणताही नवीन कायदा बनवणार नाही जो आपले हक्क काढून घेईल किंवा कमी करेल. म्हणजे जणू काही आपल्या हक्कांभोवती एक संपूर्ण सुरक्षा कवच तयार केला गेला आहे. हे बघा, हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. राज्य कोणताही कायदा करणार नाही जो हक्क काढून घेईल. हा एक थेट आदेश आहे, एक स्पष्ट बंधन. हे वाक्यचे सिद्ध करतं की भारतीय संविधानात नागरिकांचे मूलभूत हक्क सर्वोच्च मानले गेले आहेत. आता हा शून्यवत शब्द थोडासा किचकट वाटू शकतो, पण त्याचा अर्थ अगदी सोपा आहे. शून्यवत म्हणजे कायदेशीरदृष्ट्या निरुपयोगी, प्रभावहीन. म्हणजे जेव्हा एखादा कायदा मूलभूत हक्कांचं उल्लंघन करतो तेव्हा संविधान त्याला सरळ सरळ रद्द ठरवतं. जणू काही तो कायदा कधी बनवलाच गेला नव्हता, इतका तो निष्प्रभ होतो. बरं, आता आपण कलम 13च्या खऱ्या शक्तीकडे वळूया. आणि ही शक्ती दडली आहे कायदा या एका शब्दात. संविधानाने या शब्दाला इतका व्यापक अर्थ दिलाय की त्यात बरंच काही येतं. म्हणजे बघा, कायदा म्हणजे फक्त संसदेने पास केलेला कायदा नाही, तर त्यात सरकारचा अध्यादेश, आदेश, उपविधी, नियम, अधिसूचना एवढंच नाही, तर कायद्याचं बळ असलेली एखादी जुनी रूढी किंवा प्रथा सुद्धा येते. याचाच अर्थ यापैकी कोणतीही गोष्ट जर आपल्या मूलभूत हक्कांच्या विरोधात गेली तर तिला थेट न्यायालयात आव्हान देता येतं. किती मोठी गोष्ट आहे. हो, आणि या इतक्या व्यापक व्याख्येमुळेच हे पक्क होतं की सरकारची कोणतीही कृती, कोणतीही मूलभूत हक्कांच्या कसोटीतून सुटू शकत नाही. सरकारने पळवाट काढण्याचा कोणताही मार्ग शिल्लक ठेवलेला नाहीये. पण थांबा, या गोष्टीत एक महत्त्वाचा ट्विस्ट आहे. एक असा प्रश्न निर्माण झाला ज्यावरून संसद आणि सर्वोच्च न्यायालयात खूप मोठा वैचारिक संघर्ष झाला. आणि तो प्रश्न होता घटनादुरुस्तीबद्दल. कलम 13(4) असं म्हणतं की या कलमातली कोणतीही गोष्ट अनुच्छेद 368 अंतर्गत केलेल्या घटनादुरुस्तीला लागू होणार नाही. आता हे कलम मूळ संविधानात नव्हतं, ते नंतर जोडण्यात आलं. का? तर संसदेला घटनादुरुस्ती करण्याचा जो अधिकार आहे आणि नागरिकांचे जे मूलभूत हक्क आहेत यांच्यातलं नातं स्पष्ट करण्यासाठी. ही टाईमलाईन बघा, म्हणजे हा संघर्ष लक्षात येईल. 1950 मध्ये संविधान लागू झालं. मग 1971 मध्ये 24व्या घटनादुरुस्तीने कलम 13 मध्ये हे चौथं खंड जोडलं गेलं. आणि मग आला तो ऐतिहासिक 1973 सालचा केशवानंद भारती खटला, ज्याने संसदेच्या घटनादुरुस्तीच्या अधिकाराची मर्यादाच स्पष्ट केली. हा संपूर्ण काळ म्हणजे संसद आणि न्यायव्यवस्था यांच्यातल्या अधिकारांच्या रस्सिकेचीचा होता. खरा घटनात्मक बॉस कोण हे ठरवण्याचा हा काळ होता. चला तर मग आता या सगळ्याचा आपल्यासारख्या सामान्य नागरिकासाठी काय अर्थ आहे ते पाहूया. कलम 13 मधून आपल्याला कोणती सगळ्यात मोठी ताकद मिळते? ही प्रक्रिया अगदी सोपी आहे.
समजा सरकारने एक कायदा बनवला, मग असं लक्षात आलं की तो कायदा आपल्या एखाद्या मूलभूत हक्काच्या विरोधात आहे, तेव्हा कलम 13 समोर येतं आणि मग न्यायालयांना तो कायदा शून्यवत म्हणजे रद्दबातल ठरवण्याचा अधिकार मिळतो. ही 4 पावलं हाच आपल्या घटनात्मक हक्कांच्या संरक्षणाचा आत्मा आहे. आणि याच शक्तीला म्हणतात न्यायिक पुनर्विलोकन किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू. खरं तर कलम 13 हेच भारतातल्या या न्यायिक पुनर्विलोकनाचं मूळ आहे, त्याचा आधारस्तंभ आहे. याच कलमामुळे न्यायालयांना असंवैधानिक कायदे रद्द करण्याचा प्रचंड अधिकार मिळतो. ही एक अशी व्यवस्था आहे जी सरकारला नेहमी जबाबदार धरते. ती हे सुनिश्चित करते की काहीही झालं तरी देशात संविधानच सर्वोच्च राहील. सोप्या शब्दात सांगायचं तर या न्यायिक पुनर्विलोकनामुळेच कलम 13 हे फक्त एक पुस्तकातलं कलम न राहता आपल्या स्वातंत्र्याचं रक्षण करणारी एक जिवंत जागृत शक्ती बनतं. तर जाता जाता एका प्रश्नावर विचार करायला हरकत नाही. एका बाजूला आहे संसदेचा कायदे बनवण्याचा अधिकार आणि दुसऱ्या बाजूला आहेत नागरिकांचे मूलभूत हक्क ज्यांना धक्का लावता येत नाही. या दोन्हींमधलं नाजूक संतुलन आज कसं राखलं जात आहे, हा प्रश्न भारतीय लोकशाहीसाठी नेहमीच महत्त्वाचा राहील.